बालविवाह रोखण्यासाठी महात्मा फुले समाजसेवा मंडळाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। बाल विवाह मुक्त भारत अभियान हे देशव्यापी आंदोलन 2022 मध्ये सुरू झालं असून 2030 पर्यंत हे चालणार आहे। या कालावधीत एकही बाल विवाह होता कामा नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे कार्य हाती घेतलं आहे। बालविवाह हा एक अपराध आहे। ज्या समाजात स्थिरता नाही अशा अस्थिर असणाऱ्या समाजात आणि जिथं शिक्षणाचा प्रसार झाला नाही तिथं बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे। यासाठी एक दिवसीय चर्चासत्र करमाळा जिल्हा सोलापूर इथल्या महात्मा फुले समाजसेवा मंडळ यांनी दिनांक 2 मे 2025 रोजी साईप्रसाद हॉटेल, रामलाल चौक, सोलापूर इथं आयोजित केलं आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। मुलींची लग्न लवकर होतात आणि मग त्यांच्या समजा काय जमलं नाही, घटस्फोट जर झाला तर ते कोर्टामध्ये जात नाहीत, कारण वयात बसत नाही, पुन्हा पोस्को लागतो आणि मग 15 लोक एकत्र बसतात आणि नंतर मग तेच निर्णय घेतात, एखाद्या कागदावरती आपल्या लिहून घेतात आणि समजून सांगण्याचा प्रयत्न जर झाला तर ठीक आहे, नाहीतर ते त्यांच्या पंचायतमधनं निर्णय घेऊन तो घटस्फोट दिला जातो। तर अशा पद्धतीचे जे घटस्फोट आहेत हे बेकायदेशीर असतात। तेव्हा मला सरकारला एक विनंती करायची आहे, विशेषतः या क्षेत्रामध्ये जेवढे डिपार्टमेंट काम करत आहे तर त्यांनी या क्षेत्रामध्ये ज्यांचं शिक्षण कमी आहे अशा समाजामधल्या लोकांवर फोकस केला पाहिजे आणि हे बालविवाह थांबवलं पाहिजे। या पत्रकार परिषदेस प्रमोद झिंजाडे, रजनीकांत गायकवाड, वामन वाबळे, विकास पाटील आदी उपस्थित होते।